नमस्कार मंडळी. जवळपास 2-2.5 महिन्यानंतर अशा प्रकारे मार्केट आउटलुकचे व्हिडिओ बनवतो आहोत आणि मला असं वाटतं की हा एक मोठा पिरियड होता. फर्स्ट टाईम असं झालं असेल की जेव्हापासून आपण हे मार्केट अपडेट्स पाठवतो त्यामध्ये एवढा गॅप झाला. आय थिंक काही जणांना याची रिझन्स माहीत असतील. लास्ट व्हिडिओ जे आम्ही बनवलेले, मला वाटतं एकाच वेळी 3 व्हिडिओ आम्ही टाकलेले 31 मार्च 2024 फायनान्शियल इयर एंड, आणि इंटरेस्टिंग होते ते तिन्ही व्हिडिओ. तुम्ही इथे बघू शकताय की मार्केटची रिकव्हरी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे ह्यासाठी इंटरेस्टिंग होते की निफ्टी साधारण 22,331च्या आसपास होतं आणि त्या दरम्यान एक 3 वेगवेगळे डेटा पॉईंट घेऊन आम्ही हे मांडलं की कुठेतरी मार्केट आता त्याच्या म्हणतो ना एक खूप अशा अट्रॅक्टिव्ह लेवलला आलेलं आहे की इथून काय होऊ शकतं तर फक्त रिकव्हरी होऊ शकते. आणि जरी काही झालं म्हणजे युद्ध वाढलं किंवा काही झालं म्हणजे तेव्हा जस्ट 1 महिनाच झालेला युद्धाला. आता ते युद्धाला संपून पण आता एक म्हणतो ना 2 दिवसापूर्वीच ही बातमी आलेली की युद्ध आता पूर्णपणे थांबवण्यात येत आहे आणि होर्मुझ पुन्हा सुरू होत आहे. सो ह्या युद्धानंतर म्हणजे आपण जर पाहिलं तर एप्रिल महिना एक चांगली रिकव्हरी आली आणि मेचा महिना किंवा जूनचा हा अर्धा महिना परत मार्केट कुठेतरी एक न्यूट्रलच राहिलं किंवा थोडंसं खाली आलं. पण आता परत एकदा हा मार्केट आउटलुक समजून घेण्याची गरज ह्यासाठी निर्माण झालेली आहे कारण बऱ्याच एक ह्या दरम्यान काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचा एक चांगला इम्पॅक्ट येणाऱ्या कालावधीत आपल्या मार्केटवर घडण्याची शक्यता दिसून येत आहे. म्हणूनच एक इंटरेस्टिंग डेटा आज परत आपण घेणार आहोत, तोच या व्हिडिओच्या मार्फत आपण समजून घेऊया. सर्वप्रथम 2 दिवसापूर्वी जे घडलं आहे हे आपण समजूया. बघा आता आपल्याला ना हे युद्ध काय कसं हे सगळं डिस्कस करण्यात पॉईंट नाही, कारण शेवटी आपलं काम हे युद्ध ट्रॅक करणं किंवा युद्धाचं ॲनालिसिस करणं नाही आहे. तर युद्धाच्या आधारे जो अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आहे, इकॉनॉमीवर परिणाम होतो आहे, मार्केटवर ज्या घडामोडी घडत आहेत याच्यानुसार आपली गुंतवणूक स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हाच आपला एक नेहमी उद्दिष्ट किंवा एक नेहमी आपला हेतू असला पाहिजे. सो त्याच अनुषंगाने मी सांगेन की शेवटी युद्ध हे थांबलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप सारी म्हणतो ना बऱ्याचदा आपले विचार मतपरिवर्तन आणि ह्या सगळ्या गोष्टी करून का होईना शेवटी हे युद्धविराम हा घोषित तर केलेला आहे. इनफॅक्ट यामध्ये जर सांगायचं झालं तर त्यांना एक जो एक म्हणतो ना एक चांगला एक्झिट पाहिजे होता अमेरिकेला, तो देखील साधारण ह्या युद्धातून मिळालेला आहे. आणि ह्याचे लगेच परिणाम आपण बघायला लागलेलो की जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ज्याला आपण म्हणतो तो आता खुला झालेला आहे सर्वांसाठी. एक साधारण 600च्या आसपास जहाजं तिकडून एका दिवसामध्ये पास होण्याची शक्यता आहे. आणि ह्याचाच परिणाम जो झालेला आहे हा सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे तो झाला आहे कच्च्या तेलांच्या किमतीवर. कच्च्या तेलांच्या किमती ज्या अगदी 100च्या पार गेल्या, $100 पर बॅरलच्या पार गेलेल्या, त्या आज जेव्हा आपण हा व्हिडिओ शूट करतो 17 जून या दरम्यान त्या $80च्या खाली आलेल्या आहेत. $78-76 आसपास या ट्रेड होताना दिसत आहेत. सो ही एक सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी की कच्च्या तेलाच्या किमती ह्या पीकपासून जवळपास 25% किंवा त्याहून कमी झालेल्या आपल्याला दिसत आहेत. साहजिकच आहे ह्याचा परिणाम कुठे होणार आहे तर आपल्याला जी आयात आपण कच्च्या तेलाची करतो आहोत ही आपल्यासाठी त्या प्रमाणात स्वस्त होते आहे. आता एक गोष्ट लक्षात घेऊया की जर ह्या कच्च्या तेलाच्या किमती जेव्हा वाढत होत्या किंवा त्या एक असं एक्सपेक्टेड होतं की ह्या अजून वाढतील. बघा हे ना एक टिपिकल एक म्हणतो ना हे समीकरण दिसून येतं जेव्हा पण अशा प्रकारे युद्ध किंवा अशा गोष्टी होतात. अनेक ॲनालिस्ट येतात आणि ते अशा प्रकारे सांगायला लागतात की नाही आता तर कच्चं तेल $150 जाणार, $200 जाणार. पण ह्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या की ह्यावेळी कच्च्या तेलाच्या किमती तेवढ्या वाढल्या नाहीत. म्हणजे हे युद्ध असं म्हटलं जातं आहे आखाती किंवा आपण म्हणूया वेस्ट एशियामधलं आत्तापर्यंत सगळ्यात सिव्हिअर युद्ध होऊनसुद्धा कच्च्या तेलाच्या किमती तेवढ्या का नाही वाढल्या. कारण हे पहिली गोष्ट लक्षात घेऊया की चायना हा जो तिकडून सगळ्यात मोठा आयात करणारा कच्चं तेल करणारा जो देश आहे ह्याने जेव्हा तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला त्यावेळी स्वतःकडचा रिझर्व वापरला. चायनाकडे पुढची साधारण एक 3 ते 6 महिने किंवा त्याहूनही जास्त काळ पुरेल एवढा ऑइल रिझर्व होता आणि कारण चायनाने तो रिझर्व यूज केला त्यामुळे जी डिमांड होती कच्च्या तेलाची जी इथून पास होत होती ती कुठेतरी लिमिटेड राहिली, ज्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमती न वाढण्यासाठी आपल्याला दिसून आला. सो ही एक सगळ्यात चांगली गोष्ट घडली आपल्या दृष्टीने की आपल्या शेजारील देशाने त्यांचा रिझर्व युटिलाइज केला. अदरवाईज त्यांनी जर रिझर्व युटिलाइज नसता केला ऑफकोर्स डिमांड तशीच राहिली असती आणि मग किमती वाढताना आपल्याला दिसल्या असत्या.
ह्या दरम्यान दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या की आपल्याला माहीत असेल की जानेवारी महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी जो व्हेनेझुएलावर एक जो अटॅक केला आणि त्यांचे प्रेसिडेंटला तिकडून उचललं आणि त्यानंतर कुठेतरी त्या देशाला किंवा त्या इकॉनॉमीला कंट्रोल करण्याचा जो प्रयत्न अमेरिकेने केला, कुठेतरी ह्याचा पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा भारतासाठी आता दिसून यायला लागला आहे. कारण गेल्या 5 महिन्याची जर आपण आपल्या देशाची आयात जर बघितली, कच्च्या तेलाच्या आयातीचा जर आपण एक डेटा बघितला तर तो हे दिसून येतो आहे की व्हेनेझुएला हा 3रा सर्वात मोठा एक्सपोर्टर झाला ऑइलसाठी भारताचा. म्हणजेच आपण जे तेल आयात करतो आहे त्याच्यामध्ये 3rd इम्पोर्ट म्हणजे आपल्यासाठीची 3री सर्वात मोठी इम्पोर्ट जी आपली ऑइलची झाली ही व्हेनेझुएलाकडून झालेली आहे. म्हणजेच काय की ऑइलच्या किमती जर मी ऑइलवर ह्यापूर्वी अनेक व्हिडिओज बनवले आणि त्याच्यामध्ये पण मी हे सांगितलेलं की ऑइलच्या किमतीमध्ये येणारी स्पाईक म्हणजे वाढ ही शॉर्ट टर्म असते. आणि हेच ह्यावेळी पण दिसून आलं की जरी ऑइलच्या किमती आपण वाढताना बघितल्या ह्या युद्धानंतर मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत, पण त्यानंतर त्या सस्टेन नाही होऊ शकल्या. कारण कुठेतरी व्हेनेझुएलन ऑइल मार्केटमध्ये यायला आता सुरुवात झालेली आहे आणि चायनाने ऑइल रिझर्व आपला वापरला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दरम्यान आपल्याला रशियाकडून ऑइल घेण्याची पण एक मुभा आपल्या अमेरिकेने दिलेली होती. त्यामुळे कुठेतरी आपण रशियाचं ऑइल पण आपल्याला येत राहिलं. सो हे एक सिच्युएशन आहे की ज्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऑइलचा शॉक तसा निगेटिव्ह आपल्याला बसला नाही. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी ह्यामध्ये आपण बघू शकतो की या ऑइलच्या म्हणतो ना ह्या किमती वाढल्यामुळे आणि प्लस आपल्या देशामध्ये गोल्ड इम्पोर्ट जी वाढवते, कारण गोल्डच्या किमती पण वाढल्या आहे त्यामुळे आपला रुपया डिप्रिशिएट होताना आपल्याला दिसला. प्लस FISची सेलिंग जी भारतामध्ये आहे ह्या सगळ्याचा परिणाम हा होता की आपला रुपया 95 बियॉन्ड गेलेला होता. याच दरम्यान पंतप्रधानांनी एक खूप चांगलं विधान केलं, ते होतं की सोनं पुढची 1 वर्षभर घेऊ नका. ह्याचा पण कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय की कुठेतरी गोल्ड इम्पोर्टला जो एक म्हणतो ना एक जो थोडासा स्पीड ब्रेकर का होईना हा लागलेला आहे. इम्पोर्टचे नंबर्स थोडेसे गोल्डचे रिड्यूस व्हायला सुरुवात झाली आहे. सो एकंदरीत ही जी सगळी परिस्थिती आहे म्हणजे युद्ध आणि युद्धादरम्यानची आणि युद्धानंतरची जी आता कुठेतरी खूप वेगाने सुधारताना दिसते आणि याचाच परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर एकंदरीत आपल्या पुढच्या वाटचालीवर हा पॉझिटिव्ह होताना दिसतोय. यावर्षी मे महिन्याच्या शेवटी जे आपल्या GDPचा नंबर येतो थोडासा लेट जाहीर केला गव्हर्नमेंटने, जो जानेवारी 1st वीकमध्ये आला, जो देखील पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजेच याच दरम्यान ज्या दरम्यान ऑफकोर्स हा डेटा जो आला म्हणजे आपल्याला हा जो डेटा आला हा जानेवारी-फेब्रुवारी-मार्चचा डेटा आला, ज्यापैकी मार्च महिन्यात युद्धजन्य परिस्थिती होती. सो लास्ट क्वार्टरचा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी-मार्च ह्या क्वार्टरचा जो GDP नंबर आहे हा पण एक चांगला आलेला आहे. सो ओव्हरऑल सिच्युएशन जी आपल्या देशासाठी जी सध्याची आहे ही एकंदरीत पॉझिटिव्ह आहे. हे झालं अर्थव्यवस्थेचा बॅकग्राऊंड. आपण आता थोडंसं मार्केटवर जाऊया आणि त्यासाठी मी परत एक ओल्ड स्टाईल फॅशनमध्ये स्क्रीनच्या माध्यमातून हे तुम्हाला दाखवू इच्छितो की मार्केटमध्ये नेमक्या काय घडामोडी चाललेल्या आहेत. ऑफकोर्स आपण निफ्टी ट्रॅक करतो, जो आपण आता बघतोय की 24,000च्या आसपास ट्रेड होतो आहे, करेक्ट. आणि निफ्टीचं जर आपण एकंदरीत सिच्युएशन बघितली, सो आय स्टील रिमेंबर जो मी बोललो ना 31 मार्चला जो व्हिडिओ बनवलेला आणि त्यानंतर 1 ते 2 एप्रिल ह्या 2 दिवसातच मार्केट तिथून जी रिकव्हरी झाली ही स्ट्रेट अवे म्हणजेच 22,300 वरून जे निफ्टी अगदी जे वरती खेचलं गेलं म्हणजे ऑफकोर्स 2 दिवसानंतर 22,200पर्यंत खाली देखील आलं, पण त्यानंतर निफ्टी स्ट्रेट अवे 24,500पर्यंत गेलेलं होतं. आणि नंतर परत हे युद्धजन्य परिस्थिती चिघळायला लागली तेव्हा परत मार्केट खाली आलं आणि आता जसं युद्धाच्या बातम्या पॉझिटिव्ह व्हायला लागल्या की युद्धविराम लागतो आहे आणि आपण परत एकदा बघतो आपल्या मार्केटमध्ये रिकव्हरी आलेली आहे. आता ह्या दरम्यान मार्केटचं ॲनालिसिस आपण ह्या ठिकाणी कमी करूया. आपल्यासाठी जो सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की आपल्या देशामध्ये FISची मोठ्या प्रमाणात सेलिंग झाली. बघा FISच्या सेलिंगवर देखील मी ह्यापूर्वी सेपरेट व्हिडिओ बनवतो, तुम्ही ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ते बघूही शकता. पण त्याहून महत्त्वाची एक गोष्ट जी मला सांगायची आहे की जर एवढा काळ आपलं मार्केट जर अंडर परफॉर्म करतं आहे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटच्या तुलनेत तर एनिवेज आपण अट्रॅक्टिव्ह होऊन जातो. त्यामुळे साहजिकच आहे की आपल्याकडे आता इथून पुढे मार्केटची जी आपली जो आपण लिक्विडिटी ज्याला म्हणतो किंवा आपण ज्याला म्हणतो फ्लोज म्हणजे मार्केटमधला डिमांड सप्लाय, इंडियन इक्विटी मार्केटसाठी असलेला FISचा डिमांड किंवा त्यांचा असलेला सप्लाय ह्याच्यामध्ये पण एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो आहे. आणि त्यासाठी मी एक ह्या ठिकाणी FIS-DISचा नंबर एक पटकन शॉर्टमध्ये इकडे दाखवू इच्छितो. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर ओव्हरऑल हा इयरली डेटा आहे. 2024, 25, 26 गेली 3 वर्ष FIS सेलिंग करत आहेत.
ह्या 2026 जर आपण पहिल्या 6 महिन्याचा जरी डेटा बघितला तर तो ऑलमोस्ट 3 लाख कोटीच्या आसपास आहे. म्हणजे 2025 पूर्ण वर्षभर 2.5 लाख कोटी त्यांची सेलिंग होती. ह्या पहिल्या 6 महिन्यातल्या सेलिंग 3 लाख कोटीचे. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जर ह्याच डेटाला आपण मंथली बेसिसवर जर घेतलं तर त्यातून एक गोष्ट लक्षात येते की ह्यातली मेजर सेलिंग ही मार्च महिन्यामध्ये आलेली होती. आणि मार्च महिन्यानंतर ही जर सेलिंग आपण बघतो तर ही स्ट्रॅटेजिक म्हणजे एकदम हळूहळू का होईना ही कमी होत चाललेली आहे. सो 1.25 लाख कोटीच्या आसपास FISची सेलिंग होती मार्च महिन्यामध्ये. आणि त्यानंतर जर आपण बघतो तर 71,000 कोटी, 50,000 कोटी आणि आता गेल्या 15 दिवसामध्ये 40,000 कोटी. सो हे आकडे काय दर्शवत आहेत की कुठेतरी FISची सेलिंग ही कमी होत चाललेली आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच जणांना FISच्या सेलिंगबद्दल डाऊट वाटतो आणि म्हणून मी एक गोष्ट क्लॅरिफाय करू इच्छितो की FISची ओव्हरऑल सेलिंग ही त्यांच्या आतापर्यंतच्या FIs इन्व्हेस्टेड आहेत. आपण एक एक्झाम्पल घेऊ, FI जेव्हा सेल करतात तर ते शॉर्ट सेल नाही करत आहेत. त्यांची जी ओव्हरऑल होल्डिंग आहे ही ते कमी करत आहेत. आणि FISची होल्डिंग ही ऑलरेडी गेल्या अनेक दशकांच्या लोला गेलेली आहे. म्हणजे काय की आपल्या मार्केटचं जर स्ट्रक्चर पकडलं, 100 ही जर आपली एक अलोकेशन पकडलं तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली प्रमोटर्स 50% किंवा 60% होल्ड करतात. पण जो रिमेनिंग पोर्शन आहे ह्यामध्ये FISची होल्डिंग एक 5-6 वर्षापूर्वी ते जे 21-22% होते. म्हणजे आपलं मार्केट ओन कोण करतं, म्हणजे कोणाच्या हातात भारतीय कंपन्यांचे शेअर्स आहेत, तर तो हिस्सा FISचा जो 21-22% होता तो गेल्या 6-7 वर्षाच्या त्यांच्या सेलिंगमधून हा ऑलरेडी 15-16% आलेला आहे. आता भारताचं इमर्जिंग मार्केटमधलं जर वेटेज बघितलं, म्हणजे भारताला MSCI इंडेक्समध्ये प्रत्येक देशाला किती वेटेज आहे त्यानुसार FIs त्या ठिकाणी तेवढा पैसा लावत असतात. सो भारताचं एकंदरीत वेट बघितलं जे आज MSCI इंडेक्समध्ये हे साधारण एक अगदी हायेस्ट हे गेलेलं 16-17पर्यंत, जे आता ऑलरेडी ह्या आपण जे गेली 2 वर्ष मार्केट आपलं खाली आलं त्यामुळे हे वेटेज ऑलरेडी 12-14% आसपास आलेलं आहे. आणि हे कोविडपूर्वी 8% होतं. त्यामुळे याहून जास्त FISची सेलिंग ही एकंदरीत शक्य नाही आहे, कारण आपलं वेटच तेवढं आहे. आणि जे ऑलरेडी FISच्या सेलिंगमुळे आपण म्हणू शकतो की त्या फेअर व्हॅल्युएशन किंवा फेअर वेटेजला आपण आलेलो आहोत, ही एक सिच्युएशन ह्या निमित्ताने निर्माण झालेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर इथून बघा एक गोष्ट मी सांगेन, कदाचित FISचा फ्लोज येईल नाही येईल हे आपण सांगू नाही शकत. पण भारतामध्ये DIs म्हणजे आपण म्हणू ना हे म्युच्युअल फंड्स मार्फत जो मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा येतो आहे, ह्याच्यामुळे आपल्या कंपन्यांचं शेअर्सचं किंवा गुंतवणुकीचं हस्तांतरण होतं आहे. म्हणजे इतकी वर्ष जे आपले शेअर्स मॅक्सिमम आपल्या कंपन्यांचे शेअर्स हे FISच्या हातात होते, नकळत आता हे सगळे शेअर्स म्युच्युअल फंडामार्फत म्हणा किंवा इन्शुरन्स मार्फत जो पैसा येतो, प्रॉव्हिडंट फंड मार्फत जो पैसा जातो, NPS मार्फत जो पैसा जातो आहे, ह्या सगळ्यातून कुठेतरी हे शेअर्स आता भारतीयांच्या हातात येत आहेत. आणि हे भारतामध्ये जे इक्विटायझेशन आपण म्हणूया जे होत चाललेलं ना, म्हणजे फायनान्शियलायझेशनमध्ये जे भारतीयांचा पैसा जो फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्याच्यामध्ये तो एक डायरेक्ट इनडायरेक्ट इक्विटी मार्फत जो येतो आहे, त्यामुळे हे कुठेतरी भारतीयांच्या हातात हा मार्केटचं ओनरशिप जाते. त्यामुळे इथे एक भाग असा आहे ना की भारतीयांचा डोमेस्टिक फ्लो एवढा जबरदस्त आहे की FISचा नवीन पैसा त्या वेगाने नाही आला तरी चालेल, FISची सेलिंग कमी झाली तरीसुद्धा डोमेस्टिक प्रेशर सफिशियंट आहे इंडियन मार्केटला इथून पुढे वर नेण्यासाठी. ऑफकोर्स हे कुठलेही रेकमेंडेशन्स नाही आहेत, हे एक मार्केटचं केलेलं ॲनालिसिस आहे. गुंतवणुकीचे निर्णय हे तुम्ही कंपल्सरी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बसूनच डिस्कस करूनच नंतर घ्यायचे असतात. हे फक्त एक आपण पॉझिटिव्हिटी ह्या निमित्ताने मार्केटची कशी मेंटेन राहील हाच एक म्हणतो ना, एक गुंतवणूकदार म्हणून टिकून राहण्यासाठी एक काहीतरी पॉझिटिव्ह डेटा पॉईंट गरजेचा असतो, तोच ह्या व्हिडिओमार्फत आपण देत असतो. एक शेवटचा डेटा फक्त आपण ह्या ठिकाणी घेऊया आणि हा देखील ह्यापूर्वी आपण बघितलेला आहे, तर तोच एक डेटामार्फत आपण समजून घेऊया की गेली 17 इन्सिडेंट असे आहेत मार्केटच्या हिस्ट्रीमध्ये की ज्यावेळी मार्केटने सलग 17-18 महिने निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. आणि हा डेटा मी ह्याच्यावर पण मागे व्हिडिओ बनवलेला आहे आणि परत एकदा दाखवू इच्छितो की पहिल्यांदा असं झालेलं आहे की सलग 4 महिने मार्केटचे रिटर्न्स हे 17 मंथ्स रिटर्न सलग 4 वेळा निगेटिव्ह. हे यापूर्वी कधी झालेलं तर यापूर्वी फक्त हे 2012मध्ये झालेलं की सलग 3 वेळा 17 मंथ्स रिटर्न निगेटिव्ह आले. आणि हेच रिझन आहे की त्याच्यानंतरची पुढची
1 वर्षामध्ये मार्केट 12% मूवमेंट होती आणि पुढच्या 3 वर्षामध्ये मार्केटमध्ये 44% मूवमेंट झालेली होती. यावेळीसुद्धा हे झालेलं आहे. सप्टेंबर 2024 पासून मार्केट पडते आणि ते पडत फक्त ह्या 17 महिन्यासाठी नाही तर ऑक्टोबर ते मार्च, नोव्हेंबर ते एप्रिल आणि आता डिसेंबर ते मे ह्या सलग 17 महिन्याचे रिटर्न्स निगेटिव्ह आहेत. आणि हे कुठेतरी सिच्युएशन ही बनते की याला म्हणतात टाईम वाईज करेक्शन. टाईम वाईज करेक्शन म्हणजे काय की कंपन्यांचं अर्निंग येतं आहे पण मार्केट वाढत नाही आणि जर मार्केट वाढत नाही आहे याचा अर्थ कुठेतरी हे झालं टाईम वाईज करेक्शन. म्हणजे मार्केट आहे तिथेच आहे, मार्केटचा EPS ग्रोथ होतो आहे पण मार्केटमध्ये प्राईज मुवमेंट नाही आहे. सी आणि आताचं जर आपण एक उदाहरण पाहिलं तर आपण प्राईज वाईज करेक्शनमध्ये पण आहोत. कारण आज निफ्टी 24,000च्या आसपास आहे. सप्टेंबर 2024मध्ये ते 26,300 म्हणजे आजही आपण 9-10% खालीच आहोत लार्ज कॅप बेसिसवर बघायला गेलं तर. याचा अर्थ आपण प्राईज वाईज करेक्शनमधून पण गेलेलो आहोत, आपण टाईम वाईज करेक्शनमध्ये पण झालेलो आहोत. सो ही एक खूप चांगली सिच्युएशन निर्माण झालेली आहे एकंदरीत इंडियन मार्केटच्या पुढच्या नवीन पॉझिटिव्ह ट्रेंडसाठी. ऑफकोर्स अनेक इथून पुढे काही ना काही घडामोडी घडतील, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊही शकतो मार्केटवर, पण ॲट दिस मोमेंट आजपर्यंतचा जेवढा डेटा आहे हा हे दर्शवतो आहे की मार्केट हे कुठेतरी एका पॉझिटिव्ह मूवसाठी रेडी झालेलं आहे. आता राहिला शेवटचा प्रश्न गोल्ड आणि सिल्वरचा. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जागतिक अर्थव्यवस्थेची म्हणतो ना सगळी इक्वेशन्स बदललेली आहेत. पूर्वी जसं होतं ना की जर युद्ध झालं, युद्धजन्य परिस्थिती, अनसर्टॅनिटी, अनिश्चितता आली की हे सोनं आणि चांदी ह्यासारख्या धातूंचे भाव वाढायचे. आज असं राहिलेलं नाही आहे. 28 फेब्रुवारीला आपण पाहिलं युद्ध चालू झालं, तिथपासून आतापर्यंत 15 जूनपर्यंत आपण 16 जूनपर्यंत आपण बघतो आहोत तर गोल्ड आणि सिल्वरच्या किमती उलट कमी झालेल्या आहेत. इनफॅक्ट हे आता रिस्की ॲसेट क्लास झालेले आहे, जसं इक्विटीसारखं आपण म्हणतो. सो इक्विटीला रिस्क ॲसेट क्लास का म्हणतात? कारण ह्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी असते, ह्याच्यामध्ये उलथापालथ होत असते आणि तीच एक म्हणतो ना की ज्याला सेफ हेवन मानलं गेलं त्यामध्ये पण दिसून यायला लागलेली आहे. सो हे ह्या निमित्ताने इन्व्हेस्टरने शिकणं गरजेचं आहे की नेमकं ॲसेट अलोकेशन कसं असलं पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजून येतील की रिस्की ॲसेट क्लास कुठले आहेत, हेज करण्यासाठी कुठले प्रोडक्ट असले पाहिजेत आणि एक लाँग टर्म अलोकेशन आपलं कसं असलं पाहिजे. आणि ह्यासाठी मी परत एकदा रिक्वेस्ट करेन आपापल्या फायनान्शियल ॲडवायझरची हेल्प घेत राहा. पुन्हा एकदा फक्त जाता एवढं सांगेन की मार्केटमध्ये शेवटी जो पैसा बनतो हा इन्व्हेस्टेड राहूनच बनतो. लाँग टर्मचा ट्रेंड इंडियन मार्केटचा नक्कीच चांगला आहे. हे असे गोष्टी घडत राहणार. जसं आपण पाहिलं आहे की जवळपास 1.5 वर्षाहून जास्त काळ झाला आपलं मार्केट चाललं, पण त्याआधी आपली 4 वर्ष कोविडनंतरचं सगळ्यात जास्त तेजी दाखवलेलं मार्केट पण आपलंच होतं. कुठेतरी थोडीशी धाप लागली असेल आपल्या मार्केटला आणि ह्यासाठीच आपण नवीन तेजीसाठी तयार होत असू असंच ह्या निमित्ताने म्हणूया. बाकी मार्केट रिलेटेड अपडेट्स इथून पुढे आपण थोडं जास्त फ्रिक्वेंटली बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद, शुभेच्छा.